नमस्कार. आजचा किस्सा दुरडीतली भाकर. माझ्या आई-वडिलांना सवय होती, की आपण जेवण करताना आपल्या ताटातली अर्धी कोर का होईना, दुरडीत भाकर ठेवायची. दुरडी म्हणजे भाकर ठेवण्याची एक टोपली होती. तर ती त्याच्यामध्ये ती चतकोर का होईना, ती भाकर ठेवायची. मग आई आणि तात्या मिळून ती ठेवायची. तर मी म्हणायचो त्यांना, "अरे, ही काय कामाची असते?" म्हटलं कोणाला. "ती उगाच ती खराब होते." म्हटलं, "नाही." ते तात्या म्हणाले, "राहू दे." म्हणे. "सकाळी गाय खाईल." सकाळी दारात येते म्हणे, "गाय खाऊन जाईल." मी ठीक. एक दिवस असाच माझा एक मित्र घरी आला होता. तो तिथं शिकायला आला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर तो असाच तो कुठेतरी काम करून आला होता आणि त्याला दुपारी प्रॅक्टिकलला जायचं. बी-एससी मॅथ का केमिस्ट्री करत होता तो शिक्षणासाठी. आणि काम करून आला तो शिक्षण म्हणजे काम करून शिकायचं हा तो काळ होता. 2003-4च्या आधीचा. तर तर तो दुपारी घरी आला. घरी आल्यानंतर तो तात्याने पाणी दिलं, पाणी पिलं. घरी कोणी नव्हतं. तात्या होते. आल्यानंतर त्यानं थोड्या वेळ तात्याला म्हटलं, की "तात्या मला भूक लागली." मी माझ्या वडिलांना तात्या म्हणायचो. तर तात्या "अरे," म्हणे, "आहे ना, आहे." म्हणे, "आहे." पण ते म्हणे, "जरा अर्धीच भाकर आहे." म्हणे, "हो, हो." म्हणे, "चालेल." त्यानं तो जेवला आणि गेला. काही दिवसाने तो मला मित्र म्हटला, की "प्रवीण," म्हणे, "मला त्या दिवशी इतक्या दिवसानंतर घरी सुखाची भाकर खाल्ली." म्हणे. तर मी थोडा हे झालो, की म्हटलं यार शेवटी तात्या आई म्हणायची तेच झालं मी, की ती कोरभर भाकर फार काही नाही म्हणे, पण तुमचा आधार होते म्हणे त्या काळासाठी. मला त्या कोरभर भाकरीची हं, ती ताकद कळाली, की नाही गड्या, हीच आपल्या आई-वडिलाची पिढी आहे. आपल्याही आई-वडिलांनी, भावानी, बहिणींनी आपल्यासाठी आपलं मोठं व्हावं म्हणून खूप काही कष्ट घेतलेले आहे. ठीक आहे. थँक